माउंट एव्हरेस्ट 29,000 फूट उंचीचं जगातील सर्वात उंच शिखर। 1953 साली शेर्पा टेन्झिंग नॉर्गे आणि सर एडमंड हिलरी यांनी पहिल्यांदा एव्हरेस्ट सर केलं आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील हजारो गिर्यारोहक एव्हरेस्ट सर करायचं स्वप्न पाहू लागले। सिंहगडाच्या पायथ्याशी वसलेल्या आतकरवाडी नावाच्या खेडेगावातील एक तरुण गिर्यारोहक लहू उघाडे वयाच्या 6व्या वर्षीपासूनच नकळत ट्रेकिंग करू लागला होता। लहू 1 वर्षाचा असताना लहूच्या आईने सिंहगडावर दही, ताक, लिंबू सरबताचा स्टॉल सुरू केला। लहानपणी आईला मदत म्हणून तो रोजच सिंहगडावर जायला लागला। पहिलं काय मी सांगता ताक विकायचे मडक्यात बसून असं, तेव्हा 10 पैसे 20 पैशांनी ताक सरबत चालायचा। 10 रुपये लय तर दिवसाला व्हायचे। ह्यो लहान होता तेव्हा, मग लहान असताना मग आजी होती माझी आई, काही दिवस तिने सांभाळली। मी शेतातल्याच कामाला जायचे। मग आता माझ्याच मुलांची जबाबदारी पडली। लोक म्हणायचे त्याला शाळेत पाठवा, ते काय घरातलं काम त्याच्यावर पडायचं। मग ते घरात आता चूल असल्यावर लाकडा जळण आण किंवा मग पाणी आण, आता कुठून तरी असं हिरवणी पाहुणी जाऊन आणायला लागायचं। मग त्याला सर्व काम घरातलं त्याच्यावर पडलं आणि काम नाही केलं तर मी जेवायला देत नव्हते। तुझे काम केलं नाही तर जेवायला कुठून देऊ? मग जसा जसा तो मोठा होत गेला तशी त्याची गिर्यारोहणाची ओढ वाढत गेली आणि एखाद्या गिर्यारोहकाप्रमाणे त्याने गड चढायला सुरुवात केली। लहान वयातच मित्रांच्या सहाय्याने तान्हाजी कडा चढून त्यांनी सगळ्यांनाच अचंबित केलं। त्यांनी ट्रेकिंगचा अभ्यास सुरू केला। कोणत्याही हवामानात तसंच प्रतिकूल परिस्थितीत तो सह्याद्रीतल्या गड किल्ल्यांवर ट्रेकिंग करायला लागला। आतापर्यंत त्यांनी सह्याद्रीतले गड किल्ले अनेकदा सर केले आहेत। लिंगाण्यासारखा अवघड सुळका त्याने 30 वेळा तर वजीर त्याने 15 वेळा सर केला आहे। सह्याद्रीतल्या ट्रेकिंगच्या अनुभवाच्या जोरावर त्याने हळूहळू हिमालयातले एक्सपेडिशन्स चालू केले। ज्यावेळेस आपण माउंट एव्हरेस्ट सारख्या शिखराची तयारी करत असतो, आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट एक आहे ती म्हणजे की आपल्याला माउंटेनिअरिंग फील्डबद्दल असणारं प्रॉपर नॉलेज। टेक्निकलसाठी बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स आणि ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्स हे 2 कोर्स आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत। तुम्हाला तिथे माउंटेनिअरिंग रिलेटेड सर्व काही सर्वायवल आणि बाकी सर्व गोष्टी तिथे आपल्याला शिकायला वगैरे भेटतात। मी दोन्ही कोर्स कंप्लीट करून A ग्रेडने पासआउट झालेला आहे। तो आत्तापर्यंत मी 3 माउंटनवर सर केलेले आहेत। माउंट फ्रेंडशिप 5000 मीटर, माउंट युनाम हे 6000 मीटर आणि माउंट भागीरथी 2 हे 6500 मीटर। जानेवारी 2023 मध्ये त्याची एव्हरेस्ट एक्सपेडिशन सुरू होणार आहे। ट्रेकिंगसाठी जेवढं फिजिकल फिटनेस गरजेचे आहे तेवढं मेंटली शार्प आणि टेक्निकली शार्प राहणं खूप गरजेचं आहे। फिजिकलसाठी तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी करू शकता आणि मेंटल फिट राहण्यासाठी तुम्हाला योगा मेडिटेशन कव्हर करणं गरजेचं आहे। लहू त्याच्या या ध्येयपूर्तीसाठी स्वप्नपूर्तीसाठी गेली 2 वर्ष अतिशय खडतर मेहनत घेतोय। मेडिटेशन हे बऱ्यापैकी मी एकतर अर्ली मॉर्निंग करतो किंवा रात्र अंधार झाल्याच्या नंतर करतो, कारण की ज्यावेळेस आपण हिमालयात जायचं आहे त्यावेळेस तिथे माइंड गेम खूप मॅटर करतो। ज्यावेळेस माझं एव्हरेस्ट पूर्ण होईल त्यानंतरून मला इंडियन माउंटन प्रमोट करायचे। इतकंच नव्हे तर दुर्गम भागातल्या कमीत कमी 100 गरजू गिर्यारोहकांना विनामूल्य प्रशिक्षित करून त्यांना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी सक्षम बनवायचं आहे। लहानपणापासून अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये अनेक समस्यांना तोंड देऊन लहू इथपर्यंत पोहोचला आहे। या मोहिमेसाठी लागणारी सर्व कौशल्य लहूने पारंगत केली आहे। आता लहू माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी सज्ज झाला आहे।
ही अशक्यप्राय मोहीम शक्य करण्यासाठी आपलाही मोलाचा सहभाग असू शकतो.